हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 7चं मॅथ्सचं चॅप्टर नंबर 4चं प्रॅक्टिस सेट नंबर 21। ठीक आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 21 सुरू करायच्या आधी हे बघा आपल्याला याचे कोणत्या टॉपिकवर सुरू करायचं आहे हे इथं दिलेलं आहे। ठीक आहे, हे बघा काय म्हटलेलं आहे, द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल काय असतात बघू। हे बघा काय म्हटलेलं आहे, द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल। आपल्याला ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल काढायचा असेल तर कसं काढायचं। ठीक आहे, इथे बघा मी ट्रायंगल घेतलेला आहे ए बी सी। काय केलेलं आहे, त्याच्यात त्या ज्या साईड आहेत त्या थोड्याशा एक्सटेंड केलेल्या आहे। ठीक आहे, हे बी सी इकडे वाढवलेली आहे, ही ए सी इकडे वाढवलेली आहे, हे ए बी इकडे वाढवलेली आहे। ठीक आहे, आता मी ही जी ए सी बी सीची एक्सटेंड केलेली साईड आहे तिला नाव देते डी। ठीक आहे, आता बघा इथं अँगल फॉर्म झाला, इथे अँगल फॉर्म होत आहे, यालाच कोणता अँगल म्हणायचं, एक्सटेरियर अँगल। एक्सटेरियर म्हणजेच बाहेरचे, म्हणजे हा कोणता झाला आपला बाहेरचा अँगल, एक्सटेरियर अँगल। म्हणजेच काय येईल, अँगल कोणता आहे ए सी डी। अँगल ए सी डी इज इक्वल्स टू कोणता अँगल येते, एक्सटेरियर अँगल। ठीक आहे, आता बघा आता हा ए सी डी तर झाला एक्सटेरियर अँगल। आता हा ए सी बी त्याच्या लगतचाच आहे बाजूचा, म्हणजेच कोणता येईल, इंटेरियर अँगल। पण कोणताच, ॲडजसंट इंटेरियर अँगल। याच्या लगतचा कोण आहे ना, म्हणजेच कोणता येईल, ॲडजसंट इंटेरियर अँगल। काय येईल मग, अँगल ए सी बी इज इक्वल्स टू कोणता येईल, इंटेरियर अँगल। इंटेरियर अँगल आणखी काय म्हणू शकतो आपण याला, ॲडजसंट इंटेरियर अँगल, ॲडजसंट इंटेरियर अँगल। ठीक आहे, आता बघा काय म्हटलेलं आहे, हे जो ॲडजसंट इंटेरियर अँगल आहे आणि हा एक्सटेरियर अँगल आहे, ह्या दोघांची सम काय आहे, हे दोन काय कसे दिसत आहे। हे बघा ही काय होत आहे, स्ट्रेट लाईन फॉर्म होत आहे, आणि ही इथं अशी लाईन आहे। इथं काय होत आहे, 180ची लाईन आहे, म्हणजे काय असते, असं आपलं लिनियर पेयर असते। ठीक आहे, म्हणजेच अँगल, म्हणजेच हे दोन अँगल काय करत आहे, लिनियर पेयर फॉर्म करत आहे। म्हणजेच कोणते ते सांगा मला, ए सी बी, अँगल ए सी बी प्लस अँगल कोणता येईल, जो एक्सटेरियर आहे ए सी डी। अँगल ए सी डी इज इक्वल्स टू काय असते, लिनियर पेयर मीन्स त्याची ॲडिशन काय असते, 180 डिग्री। काय येईल, अँगल इन लिनियर पेयर। ठीक आहे, आता बघा हा अँगल ए आणि बी कुठं आहे, अँगल ए आणि अँगल बी कुठं आहेत, ए सी डी पासून दूर आहेत। ठीक आहे, तर या अँगलला काय म्हणायचं, अँगल ए आणि बीला रिमोट इंटेरियर अँगल। ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, जे एक्सटेरियर अँगल आहेत आपला त्याच्यापासून लांब आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, रिमोट इंटेरियर अँगल। म्हणजेच काय येईल, अँगल ए अँड अँगल बी इज रिमोट इंटेरियर अँगल। ठीक आहे, आता बघा आता आपल्याला अजून एक लाईन दिलेली आहे। काय म्हटलेलं आहे, द मेजर ऑफ ॲन इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ द मेजर ऑफ रिमोट इंटेरियर अँगल। म्हणजेच काय म्हणते, जे हे आपले दोन रिमोट अँगल आहेत ह्या दोघांची सम इज इक्वल्स टू काय असेल, एक्सटेरियर अँगल। म्हणजेच बघा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू एक्सटेरियर अँगल कोणता आहे आपला, ए सी डी। म्हणजेच काय म्हटलेलं आहे, दोन रिमोट अँगलची जी सम येईल ती काय येईल, इज इक्वल्स टू एक्सटेरियर अँगल। ठीक आहे, समजलं। आपल्याला हे एवढ्याच टॉपिकवर प्रॅक्टिस सेट नंबर 21 सॉल्व करायचं आहे। बघा प्रॅक्टिस सेट 21। ठीक आहे, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, अँगल ए सी डी इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ए बी सी। काय म्हटलेलं आहे, बघा ए सी डी काय म्हटलेलं आहे, एक्सटेरियर अँगल आहे कशाचा, अँगल ट्रायंगल ए बी सीचा। ठीक आहे, द मेजर ऑफ अँगल ए अँड बी आर इक्वल, म्हणजे जी एची व्हॅल्यू असेल तीच काय असेल बी, ए आणि बी काय सेम आहे। इफ मेजरमेंट ऑफ ट्रायंगल ए सी डी किती दिलं आहे, 140 डिग्री। फाइंड द मेजर ऑफ द अँगल ए अँड अँगल बी।
काय दिलेलं आहे आपल्याला, ACD दिलेला आहे आणि काय फाइंड करायला सांगितलं, अँगल A फाइंड करायला सांगितलं आणि अँगल B फाइंड करायला सांगितलं. आणि काय सांगितलेलं अजून, A and B आर इक्वल, म्हणजे या दोघांची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. ठीक आहे. बघा आपण कसं सॉल्व करायचं. आपण आता थोडा वेळा अगोदर बघितलं. हे बघा काय म्हटलेलं आहे, हा A आणि B, याला काय मी डिनोट करते, X करते. लेट द मेजर ऑफ अँगल AB X डिग्री. ठीक आहे. Aला काय करते, X डिग्री डिनोट करते. जर A X असेल तर B पण किती असेल, X असेल. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, वी नो दॅट अँगल A इज इक्वल्स टू अँगल B इज इक्वल्स टू काय येईल, X डिग्री. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, इक्वल आहेत ना, म्हणून काय येईल, दोघं पण X डिग्री. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, हा ACD काय एक्सटेरियर अँगल आहे. मग काय येईल, अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल कशाचा आहे, ABCचा. काय म्हटलेलं आहे, हे ABCचा हा ACD काय एक्सटेरियर अँगल आहे. ठीक आहे. आता काय येईल, मग काय असते आपलं रिमोट अँगलचं जे हे एक्सटेरियर अँगल इज इक्वल्स टू सम ऑफ टू रिमोट अँगल. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, मेजरमेंट ऑफ ACD म्हणजेच एक्सटेरियर अँगल प्लस काय असते, सम ऑफ रिमोट अँगल. ठीक आहे. आपले रिमोट अँगल कोणते, अँगल A आणि अँगल B. ठीक आहे. आता आपल्याला बघा ACDची व्हॅल्यू दिलेली आहे, किती ACD दिलेलं आहे 140 इज इक्वल्स टू अँगल A किती दिलेलं आहे, X प्लस B किती आहे, B पण X. मग काय येईल, 140 इज इक्वल्स टू X प्लस X 2X येईल. ठीक आहे. आता मी असं लिहू शकते याला, 2X इज इक्वल्स टू 140. आता हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. X इज इक्वल्स टू 140 अपॉन 2. X इज इक्वल्स टू काय येईल, 2 1 2 2 7 40 म्हणजे 70 डिग्री. म्हणजेच X किती आला आपला, 70 डिग्री आला. म्हणजेच काय येईल, फायनल आन्सर, हेन्स द मेजर ऑफ अँगल A and angle B is 70 डिग्री इच. म्हणजे अँगल A पण 70 राहील आणि अँगल B पण 70 राहील. ठीक आहे. समजला क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, यूजिंग द मेजर ऑफ अँगल गिवन इन द फिगर अलॉंग साइड फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल. ही फिगर दिलेली आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, काही अँगल दिलेले आहेत आणि हे अँगल फाइंड करायचे. जे दिलेले नाही आहे ते अँगल काय करायचे, फाइंड करायचे. ठीक आहे. आता बघा काय काढू शकतो आपण, ह्या 8y वरून हा 8y हा EOD काढू शकते मी. हे बघा AOB वरून काय काढू शकते, EOD काढू शकते. का बरं, काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. तसाच AOF हा कशावरून काढू शकते मी, COD वरून. का बरं, हा पण काही व्हर्टिकली अपोजिट. तसंच FOE वरून काय काढू शकते, BOC काढू शकते. हे पण कोणते येतील, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. चला बघा मग कसं करूया. हे बघा हे AOB वरून मी हा काढून घेते आधी EOD. म्हणजेच काय येईल, मेजरिंग अँगल कोणता येईल, EOD इज इक्वल्स टू मेजरिंग अँगल AOB इज इक्वल्स टू काय येईल, 8y. हा 8y आहे तर हा पण कसा किती असेल, 8y. का बरं, काय रिझन आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. आता बघा FOE EOD आणि DOC काय करत आहे, स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहे. इथे दिसत आहे स्ट्रेट लाईन. म्हणजेच ह्या स्ट्रेट लाईनच्या हे खालचे सर्व अँगल कितीचे असतील, याची सम किती असेल, 180 असेल. कारण स्ट्रेट लाईन कितीची असते आपली, 180 डिग्रीची. ठीक आहे. म्हणजे मग ह्या स्ट्रेट लाईनचे हे खालचे तिन्ही पण अँगल कितीचे येतील, 180 डिग्रीचे. कोणते येतील बघा, FOE अँगल EOD आणि अँगल
DOC, अँगल DOC काय करता फ्रॉम अ स्ट्रेट लाईन, ठीक आहे. म्हणजेच काय येईल, ह्या तिघांची सम काय येईल आपली 180 डिग्री. म्हणजेच मेजरिंग अँगल FOE प्लस मेजरिंग अँगल EOD प्लस मेजरिंग अँगल DOC इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता बघा काय दिलेलं आहे, EOE दिलेलं आहे, सॉरी FOE दिलेला आहे किती आहे 4y, आणि हा आपण आताच काढला EOD आताच काढला किती आहे 8y, आणि हा पण दिलेला आहे 6y. व्हॅल्यू पुट करू, काय येईल 4y प्लस EOD किती आहे 8y प्लस DOC आहे 6y इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. आता या सर्वांची सम केली, 4y प्लस 8y प्लस 6y काय ते 80 इंटू y इज इक्वल्स टू 180. आता हा 80 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड, म्हणजेच y इज इक्वल्स टू 180 अपॉन 18, म्हणजेच y इज इक्वल्स टू 18 × 18 18 10 180, म्हणजेच y इज इक्वल्स टू 10 आला. ठीक आहे. आता आपण फाइंड करू. बघा EOD काढून घेऊ आधी. किती आहे आपला मेजरिंग अँगल EOD इज इक्वल्स टू काय होतं आपलं आन्सर आलं होतं 8y, म्हणजेच काय येईल 8 × 10 किती येईल 80 डिग्री. ठीक आहे. आता बघा हा AOF काढू शकते मी कशावरून, COD वर. कसा, काय येईल मेजरिंग अँगल COD इज इक्वल्स टू मेजरिंग अँगल AOF, मेजरिंग अँगल AOF इज इक्वल्स टू काय येईल 6y. y कोणतं रिजन येईल वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. म्हणजेच आता याला 6y मध्ये व्हॅल्यू पुट करते, 6 × y ची व्हॅल्यू काय आहे आताच काढली आपण 10, म्हणजे 6 × 10 60 डिग्री, म्हणजेच मेजरिंग अँगल आपला AOF किती आला 60 डिग्री. ठीक आहे. आता बघा हा काढून घेऊ आपण, कोणता राहिला, हा राहिला ना BOC राहिला. कसा येईल सेम असंच EOF इज इक्वल्स टू BOC, म्हणजेच काय येईल मेजरिंग अँगल BOC इज इक्वल्स टू मेजरिंग अँगल FOE इज इक्वल्स टू काय येईल, याची व्हॅल्यू याची 4 आहे तर याची पण 4y. ठीक आहे. म्हणजेच कोणतं रिझनिंग वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. आता बघा 4y ची व्हॅल्यू पुट करते, 4 × 10 इज इक्वल्स टू 40 डिग्री, म्हणजेच अँगल BOC इज इक्वल्स टू 40 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला काय सांगितलं होतं 3 अँगल काढायला सांगितले होते. हाला सॉरी इथं EOD इज इक्वल्स टू काय लिहिते मी 80 डिग्री लिहिते. अशा प्रकारे आपल्याला 3 अँगल काढायला सांगितले होते, ते आपण इथे काढलेले आहेत. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे, इन द आयसोस्केलेटन ट्रायंगल ABC, म्हणजेच काय म्हटलेलं आहे अँगल A अँड अँगल B आर इक्वल. ठीक आहे. बघा मी एक आयसोस्केलेटन ट्रायंगल काढलेला आहे, म्हणजेच काय असा 2 साइड आर इक्वल. काय म्हटलेलं आहे ABC दिलेलं आहे. ठीक आहे. आणि अँगल A अँड B आर इक्वल, म्हणजे हे दोन काय दाखवलेले आहे इक्वल. अँगल ACD इज एन एक्सटेरियर अँगल, ACD आर एक्सटेरियर अँगल ऑफ ABC आहे. हा ABCचा एक्सटेरियर अँगल. द मेजर ऑफ अँगल ACD अँड ACB, म्हणजेच ACB हा दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे 3x - 70 डिग्री, आणि ACD किती दिलेला आहे, म्हणजेच हा बाहेरचा ACD किती दिलेला आहे 8x + 10 डिग्री रिस्पेक्टिवली. फाइंड द मेजर ऑफ ACB अँड ACD, म्हणजे या दोघांचे पण आपल्याला मेजरमेंट काढायचे आहेत.
आणि ऑल्सो फाइंड द मेजर ऑफ अँगल ए अँड अँगल बी. आणि अँगल ए आणि बीची पण व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, ही डायग्राम ड्रॉ केली. बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला. ए बी सी काय आहे, आपला आयसोस्केलेटन ट्रायंगल आहे आणि ए सी डी त्याचा एक्सटेरियर ट्रायंगल अँगल झाला. ठीक आहे, आता बघा काय करते मी. लेट द मेजर ऑफ अँगल ए बी वाय डिग्री. ठीक आहे, इथे एक्स दिलेला आहे म्हणून काय घेतलं मी, एला वाय डिग्री डिनोट केलं. ठीक आहे, आता बघा, आता वी नो दॅट काय म्हटलेलं आहे आपल्याला, अँगल ए अँड बी इक्वल आहे. म्हणजेच मेजर इन अँगल ए इज इक्वल्स टू मेजर इन अँगल बी इज इक्वल्स टू वाय. म्हणजे जे एची व्हॅल्यू असेल तेच बीची असेल, म्हणजेच इज इक्वल्स टू वाय. ठीक आहे, आता बघा आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं होतं. हे काय करतात, ए सी बी आणि ए सी डी कोणती पेअर फॉर्म करतात, लिनियर पेअर फॉर्म करतात. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, अँगल ए सी बी अँड अँगल ए सी डी फॉर्म अ लिनियर पेयर. ठीक आहे, काय असते, मेजर इन अँगल ए सी बी प्लस मेजर इन अँगल ए सी डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता दोघांची आपल्याला व्हॅल्यू दिलेलं आहे, पुट करते. ए सी बी किती आहे, ए सी बी दिलेलं आहे 3x प्लस 17 प्लस आणि ए सी डी किती दिलेलं आहे 8x प्लस 10 इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे, आता याला ब्रॅकेटला ओपन करते. 3x प्लस 17 प्लस 8x प्लस 10 इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे, आता हे काय एक्सची टर्म जवळ घेते. 3x प्लस 8x प्लस 17 प्लस 10 इज इक्वल्स टू 180. 3x प्लस 8x काय येते 11x. सॉरी ह्या 17ला काय मायनस साईन आहे, इथं काय येईल मायनस. म्हणजेच काय येईल -17 प्लस 10 म्हणजेच काय येईल -7 इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता बघ 11x हा -7 आहे, इकडे जाऊन काय होईल +7 म्हणजेच 180 प्लस 7. 11x इज इक्वल्स टू काय येईल 187. म्हणजेच काय x इज इक्वल्स टू हा 11 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे जाऊन काय होईल डिवाइड 187 अपॉन 11. x इज इक्वल्स टू काय येईल आन्सर. बघा मी इकडे डिव्हिजन करून दाखवते. 11 1 जा 11 काय राहते 8 - 1 7 0 7 खाली आला 11 7 जा 77 म्हणजे 0. आपला आन्सर काय आला 17. एक्सची व्हॅल्यू किती आली 17. ठीक आहे, आता x 17 आला तर आपण ह्या दोन्ही अँगलमध्ये पुट करून यांच्या व्हॅल्यू काढू शकते. ठीक आहे, आधी मी काय करते ए सी बीची काढते, नंतर ए सी डीची काढते. ठीक आहे, बघा मेजर इन अँगल ए सी बी किती दिलेला आहे 3x - 17. आता एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 17 आलेली आहे, पुट करते. 3x मल्टिप्लाय बाय 17 मल्टिप्लाय बाय 17 17 3 जा 51 - 17 काय ते 51 - 17 34 डिग्री. म्हणजेच मेजर इन अँगल ए सी बी किती आला आपला 34 डिग्री. ठीक आहे, तर सेम काय काढते मी ए सी डी पण काढते. काय येईल मेजर इन अँगल ए सी डी इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 8x प्लस 10. एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे 8 मल्टिप्लाय बाय किती आहे एक्सची व्हॅल्यू 17 प्लस 10. 17 मल्टिप्लाय बाय 8 काय ते 136 प्लस 10. 136 प्लस 10 काय येईल 146 डिग्री. म्हणजेच काय येईल मेजर इन अँगल ए सी डी इज इक्वल्स टू 146 डिग्री. हे दोन अँगल काढायला सांगितले होते आपल्याला. आणि आपल्याला अजून काय फाइंड करायचं होतं अँगल ए आणि अँगल बी पण फाइंड करायचं.
ठीक आहे. आता बघा अँगल ए आणि बी काय आहे, बाय अँगल ए आणि बी काय येतील, रिमोट अँगल येतील ए सी डीचे. ठीक आहे, म्हणजेच काय येते, हेअर अँगल ए सी डी इज द कोणता अँगल आहे आपला, एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल आहे. मग काय येईल, कशाचा आहे, ऑफ ट्रायंगल ए बी सीचा. अँड अँगल ए अँड अँगल बी आर इट्स कोणते अँगल येतील, रिमोट अँगल. काय असते, सम ऑफ टू रिमोट अँगल इज इक्वल्स टू एक्सटेरियर अँगल. म्हणजेच मेजर इन अँगल ए सी डी इज इक्वल्स टू मेजर इन अँगल ए प्लस मेजर इन अँगल बी. ए सी डी किती आला, आताच फाईंड केला आपण 146. पुट करते व्हॅल्यू. ए किती आपण काय केलं होतं अजून, वाय प्लस बी पण किती येईल मग, वाय. म्हणजेच काय, वाय प्लस वाय 2y इज इक्वल्स टू 146. काहीच नाही, फक्त इकडे ट्रान्सफर केलं. y इज इक्वल्स टू हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाइड 146/2. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय येईल, 2 1 2 2 7 14 आणि 2 3 6 73 डिग्री. y किती आला आपला, 73 डिग्री. हेच मग काय येतील आपलं, एच व्हॅल्यू पण काय 73 आणि बी पण 73. ठीक आहे. हेन्स काय लिहायचं आन्सर, द मेजर ऑफ काय दिलं होतं, अँगल ए सी बी इज इक्वल्स टू किती दिला, ए सी बी 34 डिग्री. अँगल ऑफ ए सी डी इज इक्वल्स टू किती आहे, 146 डिग्री. अँगल ए किती येईल, 73 डिग्री. आणि अँगल बी सुद्धा किती येईल, 73 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 21 पूर्ण सॉल्व करून दिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.